नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला स्वामी समर्थांचा जो अनुभव आलाय तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. तिने मला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझी मैत्रीण असं सांगते की मी कधी स्वामी समर्थांकडे काही मागितलं नव्हतं, पण जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले तेव्हा मी त्यांच्या दारात बसले आणि तिथूनच माझ्या आयुष्याची दिशा बदलायला लागली. मी एक साधी गृहिणी, 2 मुलं, सासू सासरे आणि पती. माझे पती एक छोटा व्यवसाय करतात. कोरोनानंतर व्यवसाय कोसळला, कर्ज वाढलं, घरात रोज पैशांवरून वाद व्हायचे. मी बाहेरून मजबूत दिसत होते, पण रात्री उशी ओली व्हायची. माझ्या मनात एकच प्रश्न, देवा माझ्या मुलांचं काय होईल? एक दिवस मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले. मनातून एकच वाक्य आलं, स्वामी मी काही मोठं करू शकत नाही, पण तुमची सेवा नक्की करेल. त्या दिवशी मी मनाशी असं ठरवलं की परिस्थिती तर आपल्यावर आलेली आहे, पण निदान आपण स्वामी समर्थांचे अनुभव ऐकत असतो, तर मीही स्वामी समर्थांची सेवा करावी. त्या दिवसापासून मी ठरवलं की रोज सकाळी देवघर साफ करायचं, दिवा लावायचा, 108 वेळा स्वामी समर्थांचा जप करायचा आणि 11 गुरुवारचं व्रत करायचं. ना मोठा संकल्प ना दिखावा, फक्त शांतपणे सेवा करायची. पहिल्या गुरुवारी मी साधा उपवास केला, संध्याकाळी प्रसाद वाटला, काहीच विशेष घडलं नाही. दुसऱ्या गुरुवारी घरात पुन्हा वाद झाला. क्षणभर वाटलं हे सगळं करून काय उपयोग, पण त्या रात्री जप करताना मनात आलं की विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याआधी स्वतःला न ढळू देणं. तिसऱ्या गुरुवारी मी सकाळी खूप अस्वस्थ होते, घरात पैसे नव्हते, शाळेची फी बाकी होती. मी जप करत बसले होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. फक्त एकच म्हणत होते, स्वामी माझी परीक्षा किती? जप संपला आणि अचानक मन खूप शांत झालं. जणू कुणीतरी आतून म्हणालं, घाबरू नकोस, नक्कीच मार्ग निघेल. त्या दिवशी दुपारी पतीचा फोन आला. एक जुना ग्राहक जो 2 वर्षापूर्वी संपर्कात नव्हता, त्यांनी अचानक मोठी ऑर्डर दिली. ती रक्कम फार मोठी नव्हती, पण आमच्यासाठी ती त्या क्षणी वरदान होती. मी फोन ठेवला, देवघरासमोर बसले आणि फक्त रडत राहिले. त्या दिवशी मला कळलं, स्वामी चमत्कार मोठ्याने करत नाहीत, ते योग्य वेळी योग्य संकेत देतात. जप सतत चालू होता. 11 गुरुवार पूर्ण झाले. समस्या सगळ्या एका दिवसात संपल्या नाहीत, पण बदल झाला. घरात शांतता वाढली, माझा आत्मविश्वास परत आला. पतीही म्हणाले की तू बदललीस, शांत झालीस. आजही मी रोज जप करते, घरच्यांशी प्रेमाने वागते, राग आवरते आणि संकटात अजिबात स्वतःला ढळू देत नाही. आज मागे वळून पाहते तर कर्ज फेडायला वेळ लागला, संघर्ष झाले, पण एक गोष्ट खरी की मी आता घाबरत नाही. माझा विश्वास अढळ आहे. जर तुम्ही 11 गुरुवार व्रत करत असाल तर लक्षात ठेवा, प्रत्येक गुरुवारी काहीतरी मोठं चमत्कारिक घडेल असं नाही, पण प्रत्येक गुरुवार तुमच्यात काहीतरी मजबूत बदल नक्की होईल. आणि कधीतरी 3ऱ्या, 5व्या किंवा 11व्या गुरुवारी तुम्हालाही तो शांत संकेत नक्कीच मिळेल. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.